ओके, प्रथमेश सगळं क्लिअर आहे सर. ओके, इतिहास बोर होतंय. आय थिंक इतिहास प्रत्येक विद्यार्थ्यासाठी बोरिंग सब्जेक्ट आहे, पण लक्षात ठेवा 40 गुणांसाठीचा इतिहासाचा पेपर असणार आहे तुम्हाला. ओके सर, तुम्ही बोरिंग सब्जेक्ट म्हणून जर इतिहासाला स्किप करत असाल तर तुमचे 40 गुण हे धोक्यात आहेत. ठीक आहे, खूप सोपा विषय आहे आणि तुमच्याकडे जवळपास महिनाभर आहे परीक्षेसाठी. सॉरी, इतिहासाच्या पेपरसाठी. आय थिंक लास्ट सेकंड पेपर आहे तुमचा इतिहासाचा. त्यामुळे आजपासून जरी तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला जवळपास 25 ते 26 दिवस भेटत आहेत इतिहासाच्या पेपरसाठी. ठीक आहे, जे प्रश्न मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या लेक्चरमध्ये देणार आहे, कमीत कमी तेवढे क्वेश्चन्स तुम्ही करून जा, डेफिनेटली तुम्हाला फायदा होणार आहे. ओके, आणि जे प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत तेवढे जरी प्रश्न तुम्ही करून ठेवले या महिन्याभराच्या टाईम पिरियडमध्ये, तुम्ही इतिहासासारख्या विषयामध्ये 40 पैकी 40 गुण तुम्ही इझिली स्कोअर करू शकतात. ठीक आहे, तर बरेचसे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. तर सुरू करायचं लेक्चरला. ओके, एकदा कमेंट सेक्शनमध्ये जे विद्यार्थी रेग्युलर कमेंट करत आहेत त्यांनी मला सांगा की ऑडिओ आणि व्हिडिओ एक लास्ट क्लिअर आहे का, म्हणजे जेणेकरून आपण लगेच स्टार्ट करू. ठीक आहे, ओके ठीक आहे, करायचं सुरुवात. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कालचं लेक्चर जे आपण घेतलं त्यामध्ये आपण भूगोल विषयाचे महत्त्वाचे प्रश्न बघितले की बोर्डाच्या परीक्षेसाठी भूगोल विषयाचे कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण इतिहासाचे प्रश्नपिढीतील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. ऑलरेडी आपल्या चॅनलवरती इतिहासाचे महत्त्वाचे प्रश्न यावरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. तर बघा, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाठ्यपुस्तकातले महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या लेक्चरमध्ये आपण इतिहास विषयाचे प्रश्नपिढीतील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. ओके ठीक आहे, आपण राज्यशास्त्र विषयाचे पण बघणार आहोत. जेवढं कव्हर होईल तेवढं आपण ट्राय करू. आज फक्त इतिहास विषयाचे आपण महत्त्वाचे प्रश्न हे बघणार आहोत. तर चला आपण सुरुवात करू आजच्या लेक्चरला. त्याआधी बघा, जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या लेक्चर्सला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. ओके, सो तर बघा, ही आहे माझ्याकडे बोर्डाची इतिहास आणि राज्यशास्त्र विषयाची क्वेश्चन बँक. तर बघा, ह्या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लेक्चर झालं की मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तिथनं ही PDF तुम्हाला डाउनलोड करायची आहे आणि जे प्रश्न मी तुम्हाला महत्त्वाचे देतोय ते एका सेपरेट नोटबुकमध्ये किंवा तुम्ही जर स्वाध्यायासाठी वही केली असेल तर त्या वहीमध्ये सगळे प्रश्न तुम्हाला लिहून टाकायचे आहेत आणि कमीत कमी दिवसातनं तुम्ही 1 किंवा 2 वेळा जरी हे प्रश्न वाचले तरी हे सगळे प्रश्न तुमचे लर्न होणार आहेत. तुमच्याकडे जवळपास 25 ते 26 दिवसांचा कालावधी इतिहास विषयाच्या पेपरसाठी. त्यामुळे बघा, अगदी 1 किंवा 2 वेळा जरी तुम्ही दिवसातनं हे प्रश्न वाचले, खूप इझी प्रश्न आहेत, तुमचे हे सगळे प्रश्न पाठ होतील. तर बघा, जे प्रश्न मी तुम्हाला महत्त्वाचे देतोय एका सेपरेट नोटबुकमध्ये किंवा तुमच्या स्वाध्यायाच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहून टाका आणि वारंवार हे प्रश्न तुम्ही वाचत राहा. बरेचसे विद्यार्थी इतिहास विषयाला घाबरतात, कारण इतिहास म्हटलं की बरंचसं पाठांतर येतं, सणावळ्या आल्या. तर असं काही नाही आहे. तुमचा 10वीचा इतिहास हा आधुनिक इतिहासावरती आधारलेला आहे. खूप सोपा पेपर असतो आणि जे प्रश्न मी तुम्हाला देणार आहे फक्त तेवढे करून जा, डेफिनेटली तुम्हाला हा फायदा होणार आहे. ओके, सो प्रथमेश म्हणतोय की सर गाईडचे ॲन्सर्स पाठ केले तर मार्क्स भेटतात का? डेफिनेटली तुम्ही गाईडमधले ॲन्सर्स पाठ करा, तुमच्याकडे अपेक्षित असेल त्याच्यातले ॲन्सर्स पाठ करा किंवा तुम्ही पुस्तकातनं शोधून ते ॲन्सर्स पाठ करा, तुम्हाला मार्क्स हे मिळणार आहेत. ठीक आहे, तुमचे ॲन्सर्स करेक्ट असले पाहिजे. तुम्ही गाईडमधनं पाठ करा किंवा कुठनंही तुम्ही पाठ करू शकतात. आता तर ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला सगळे ॲन्सर्स मिळतात. तुम्ही गुगलवरती प्रश्न टाका, त्याखाली तुम्हाला ॲन्सर्स हे मिळतात. ओके सर, एकदा प्लॅनिंग सांगा ना 15 दिवस. ओके, तर बघा, जे प्रश्न मी तुम्हाला महत्त्वाचे देतोय, कालच्या लेक्चरमध्ये आपण भूगोलाचे महत्त्वाचे प्रश्न बघितले, आज आपण इतिहासाचे बघतोय. ओके, आणि येणाऱ्या सगळ्या ओके 15 तारखेपासून मराठीचं लाईव्ह घ्या. ओके, डेफिनेटली आपण उद्यापासूनच मराठीचं लाईव्ह घेणार आहोत. ठीक आहे, मराठीचा जो व्याकरण विभाग आहे तो आपण लाईव्ह सेशन्सद्वारे कव्हर करणार आहोत. ओके सर, इतिहासाचे मोठे प्रश्न लक्षात राहत नाही, काय करावे? सुजल म्हणतोय की सर इतिहासाचे मोठे प्रश्न लक्षात राहत नाही. ओके, तर बघा, हे जे प्रश्न मी तुम्हाला देतोय ते 1 किंवा 2 वेळा दिवसातनं वाचा तुम्ही. हळूहळू सगळे प्रश्न तुमचे पाठ होणार आहेत. जर तुम्ही म्हटलं की हे खूप मोठे आहेत, हे पाठच होत नाही, खूप अवघड आहेत, तर कधीच हे प्रश्न तुमचे पाठ होणार नाही. पण बघा, जर तुम्ही लक्षात ठेवलं की मला हे पाठच करायचे आहेत, ज्या विद्यार्थ्यांचं एम आहे की मला बोर्डाच्या परीक्षेत 90% वरती मार्क्स पाडायचे आहेत, डेफिनेटली ते विद्यार्थी करू शकतात. ओके, सो सर मॅथ्सचे पण इम्पॉर्टंट द्या. डेफिनेटली मी सगळ्या विषयांचे लेक्चर्स कव्हरअप करणार आहे तुमच्या परीक्षेच्या आधी आणि उद्यापासून आपण मराठीची रिव्हिजन सिरीज स्टार्ट करणार आहोत. तर बघा, जे विद्यार्थ्यांनी भूगोलाची रिव्हिजन सिरीज बघितली, जे विद्यार्थी
इतिहासाची देखील भूगोलासारखीच रिव्हिजन सिरीज एक्सपेक्ट करतायत किंवा त्यांना पाहिजे, त्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये डेफिनेटली सांगा. त्या विद्यार्थ्यांसाठी जशी आपण भूगोलाची रिव्हिजन सिरीज कंडक्ट केली तशीच रिव्हिजन सिरीज आपण इतिहासासाठी देखील कंडक्ट करणार आहोत. ओके, सो ज्या विद्यार्थ्यांना इतिहासाची रिव्हिजन सिरीज पाहिजे असेल त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये मला तसं सांगायचं आहे. ओके, तर विदाऊट वेस्टिंग टाईम आपण आजच्या लेक्चरला सुरू करू. तर बघा, तुम्हाला सर्वात प्रथम इतिहास विषयाचे 9 धडे तुम्हाला अभ्यासायचे आहेत. तुमच्या पाठ्यपुस्तकात इतिहास विषयाचे 9 धडे दिलेले आहेत आणि राज्यशास्त्र विषयाचे 5 धडे, असा एकूण 14 धड्यांचा अभ्यास तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी करायचा असणार आहे. तर बघा, तुम्हाला 14 धडे अभ्यासायचे बोर्डाच्या परीक्षेसाठी. आता बघा, हे 14 धड्यांमध्ये खूप सारे प्रश्न आहेत. कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत ते आज आपण बघणार आहोत. तर बघा, ही जी PDF आहे, ह्या PDFची लिंक तुम्हाला अवेलेबल असणार आहे. ही PDF तुम्ही डाउनलोड करा. ओके, सो जर कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही डेफिनेटली मला कमेंट सेक्शनमध्ये तसं विचारू शकतात. ओके, सायन्स इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, ऑलरेडी आपल्या चॅनलवरती सायन्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्सवरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. ओके, सो थोडीशी चर्चा आपण आज विद्यार्थ्यांसोबत केली कारण की थोडेसे विद्यार्थी आज कमी जॉईन झालेले आहेत. ओके, सो आता बऱ्यापैकी विद्यार्थी जॉईन झाले आहेत, आपण लेक्चरकडे वळूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला धडा आहे तुमचा इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा. तर बघा, ह्या धड्याचं वेटेज आहे तुमचं 4 ते 5 गुणांचं. जर तुमचा 40 गुणांचा पेपर आहे आणि त्या पेपरमध्ये जर 4 गुणांचे प्रश्न पहिल्या धड्यावरती येत असेल म्हणजे तुमचा जवळपास 10% पेपर हा पहिल्या धड्यावर आधारित आहे. तर बघा किती वेटेज आहे तुमच्या पहिल्या धड्याला. बरेचसे विद्यार्थी काय करतात की फक्त पाठ करायचं म्हणून पाठ करतात, कुठलेही प्रश्न पाठ करत बसतात. पण बघा, पहिला धडा तुम्हाला किती महत्त्वाचा आहे. तर बघा, पहिल्या धड्यात कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघणार आहोत. तर बघा, प्रश्नपत्रिकेत तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारला जातो, रिकाम्या जागा भरा किंवा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा तुम्हाला प्रश्न हा दिलेला असतो. या प्रश्नासाठी कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, पहिला प्रश्न आहे, आधुनिक इतिहास लेखनाचे जनक यास म्हटले जाते. तर बघा, तुमच्या स्वाध्यायामधला हा प्रश्न आहे. हा प्रश्न तुमच्या सामायिक परीक्षेमध्ये, घटक चाचण्यांमध्ये किंवा पूर्व परीक्षेमध्ये तुम्ही डेफिनेटली पाहिला असणार आहे. आणि हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये आत्तापर्यंत 4 ते 5 वेळा हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. त्यामुळे बघा, पहिला प्रश्न तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे बोर्डाच्या परीक्षेसाठी. तर बघा, सोपे प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. एकदा की तुमचे सोपे प्रश्न पाठ झाले तर तुम्ही डेफिनेटली मोठे प्रश्न पाठांतराला वेळ देऊ शकतात. ओके, सो तर बघा, आपला पहिला प्रश्न आहे, आधुनिक इतिहास लेखनाचे जनक कोणाला म्हटले जाते. तर बघा, आधुनिक इतिहास लेखनाचे जनक वॉल्टेअर यांना म्हटले जाते. ओके, नेक्स्ट पुढचा प्रश्न, हा देखील प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ यांनी लिहिला. तर बघा, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला, हा देखील प्रश्न तुमच्या पाठ्यपुस्तकातला आहे, म्हणजे तुमच्या स्वाध्यायातला आहे. तर बघा, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकल फुको यांनी लिहिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, तिसरा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, द्वंद्ववादी विचार प्रणाली यांनी मांडली. तर बघा, हा प्रश्न तुमच्या स्वाध्यायामध्ये नाही आहे. तर बघा, ह्या प्रश्नाचं आन्सर काय असणार आहे तुमचं. तर बघा, ह्या प्रश्नाचं आन्सर असणार आहे तुमचं जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल. ठीक आहे, यांनी द्वंद्ववादी विचार प्रणाली ही मांडलेली आहे. त्यानंतर बघा, चौथा प्रश्न आहे, 20व्या शतकात फ्रान्समध्ये उदयास आलेल्या मुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. तर बघा, कोणामुळे इतिहास लेखनाला वेगळी दिशा मिळाली. तर बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तुम्हाला ॲनल्स प्रणालीमुळे. ठीक आहे, 20व्या शतकामध्ये फ्रान्समध्ये ॲनल्स प्रणाली उदयास आली, यामुळे इतिहास लेखनाला एक वेगळी दिशा मिळाली. ठीक आहे, ह्या प्रश्नाचं हे उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, पाचवा प्रश्न, वर्ग संघर्षाचा इतिहास कोणी मांडला. तर बघा, किती सोपा प्रश्न आहे. जर तुम्ही कार्ल मार्क्स याबद्दल माहिती वाचली असेल किंवा टिपाली ह्यामध्ये हा प्रश्न अभ्यासला असेल तर बघा, तुम्ही इझिली ह्या प्रश्नाचं उत्तर सांगू शकतात. तर वर्ग संघर्षाचा इतिहास कार्ल मार्क्स यांनी मांडला. ठीक आहे, तर बघा, हे तुमचे 5 प्रश्न होते. तर बघा, ह्या 5ही प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर बघा, हे 5च्या 5 प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत का. ठीक आहे, तुम्हाला सगळे प्रश्न पाठ नाही करायचे आहेत. जे प्रश्न मी तुम्हाला सांगतोय तेवढे करून जा फक्त. तर बघा, बरेचसे विद्यार्थ्यांना ह्या प्रश्नांची उत्तरं माहीत नसतील, त्यामुळे फक्त मी तुम्हाला थोडक्यात सांगितली. तर बघा, तुम्हाला पहिल्या धड्यावरती रिकाम्या जागा किंवा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. ह्या प्रश्न प्रकारासाठी तुम्हाला पहिला प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे, दुसरा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे आणि 5वा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. हे 3 प्रश्न पहिल्या धड्यावरती तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. ठीक आहे, नेक्स्ट यानंतर बघा, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा हा पण प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जातो. तर बघा, पहिल्या धड्यावरती तुम्हाला चुकीची जोडी ओळखा यासाठी कोणते प्रश्न महत्त्वाचे असणार आहे. तर बघा, पहिला जो प्रश्न आहे हा प्रश्न तुमच्या स्वाध्यायामध्ये आय थिंक नाही आहे, पहिला प्रश्न नाही आहे तुमच्या स्वाध्यायामध्ये.
तुमचा दुसरा प्रश्न आय थिंक स्वाध्यायामध्ये असावा। या दोन्ही प्रश्नांपैकी एक प्रश्न तुमच्या स्वाध्यायात दिलेला आहे। तर बघा पहिला जो प्रश्न आहे हा पण प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे, दुसरा पण प्रश्न तुमच्या महत्त्वाचा असणार आहे। तर बघा तिसरा प्रश्न एवढा महत्त्वाचा नाही, कारण बघा पहिला जो प्रश्न आहे आय थिंक 2018च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि हा प्रश्न रिसेंटलीच 2023ला का 24ला हा प्रश्न तुमचा विचारला गेलेला आहे। ठीक आहे, सो त्यामुळे बघा चुकीची जोडी ओळखा यासाठी हे दोन्ही प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत। तर बघा एक विद्यार्थी म्हणतोय की सर चुकीची जोडी ओळखा, ह्या प्रश्नांची उत्तर पण सांगा। ओके, तर बघा पहिला जो प्रश्न आहे यामध्ये चुकीची जोडी असणार आहे तुमची कार्ल मार्क्स। ओके, तर बघा याचं योग्य उत्तर असणार आहे दास कॅपिटल, पण इथं दिलेलं काय आहे त्यामुळे ही चुकीची जोडी असणार आहे। दुसरा जो प्रश्न आहे याचं उत्तर याची चुकीची जोडी असणार आहे तुमचं रेने देकार। तर बघा आधुनिक इतिहास असं त्याचं आन्सर तुम्हाला दिलेलं आहे। तर बघा तुम्हाला माहिती की आधुनिक इतिहास लेखनाचे जनक आपण व्हॉल्टेर यांना म्हणतो, त्यामुळे ही तुमची चुकीची जोडी असणार आहे। तिसरा प्रश्न बघा, तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुमचं चुकीच्या जोडीसाठी योग्य उत्तर असणार आहे तुमचं ॲनल्स प्रणाली। ठीक आहे, ब्रिटिश इतिहासकार असं त्याचं उत्तर दिलेलं आहे, पण बघा ॲनल्स प्रणाली हे फ्रेंच इतिहासकाराने मांडली होती। ठीक आहे, या तिन्ही प्रश्नांचं उत्तर देखील मी तुम्हाला दिलेलं आहे। ठीक आहे, आय थिंक तुम्ही लेक्चरकडे लक्ष द्या। ओके, नेक्स्ट बघा, तर पहिल्या धड्यावरती ही 3 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे आहेत। यामध्ये बघा जोड्या लावामध्ये चुकीची जोडी ओळखा यासाठी तुम्हाला पहिले 2 जे प्रश्न आहेत हे 2 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत। ठीक आहे, यानंतर बघा ठीक आहे दुसरा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे, तो असणार आहे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। यामध्ये बघा संकल्पना चित्र पूर्ण करा। तर बघा हा देखील प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारला जातो। तर बघा 2 गुणांसाठीचा किती सोपा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो बघा। तर बघा यासाठी तुम्हाला पहिला जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे। यानंतर बघा दुसरा प्रश्न, तर बघा हा प्रश्न तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे, कारण हा प्रश्न जवळपास दरवर्षी तुम्हाला रिपीटेडली विचारला जातोय। ओके, ठीक आहे, तर बघा युरोपातील महत्त्वाचे विचारवंत तुम्हाला कुठलेही 4 विचारवंत लिहायचे आहेत, त्यामध्ये तुम्ही लिहू शकतात व्हॉल्टेयर, ओके, रेने देकार्द, अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकतात। सर म्हणजे या व्हिडिओमधले प्रत्येक क्वेश्चन केले तर इतिहासामध्ये 40 आउट ऑफ 40 भेटतील का, म्हणजे पर्टिक्युलर ह्या व्हिडिओमधले प्रश्न? ओके, डेफिनेटली जे प्रश्न मी तुम्हाला देतोय कमीत कमी तेवढे प्रश्न करून जा। जर ह्या प्रश्नांव्यतिरिक्त जर दुसरा प्रश्न जरी आला तरी तुम्ही परीक्षेत त्या प्रश्नांवरती मनाने उत्तर लिहू शकतात, कारण की असेच प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे मी देणार आहे। ठीक आहे सर, याची PDF टाका ना। येस, डेफिनेटली याच लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या व्हिडिओची ह्या PDF ची लिंक तुम्हाला अवेलेबल असणार आहे, तिथनं तुम्ही डाउनलोड करू शकतात। ठीक आहे, यानंतर बघा ह्या धड्यावरती तिसरा महत्त्वाचा प्रश्न, तर बघा तक्ता पूर्ण करा। ठीक आहे, तुमच्या प्रश्नपीठित दिलेला आहे म्हणून सांगतोय। ठीक आहे, जर तुम्हाला एक्स्ट्रा टाइम असेल तर हे दोघी तक्ते तुम्ही वाचू शकतात। ठीक आहे, आत्तापर्यंत पहिल्या धड्यामध्ये तक्ता पूर्ण करा यावरती प्रश्न विचारला गेलेला नाही। ठीक आहे, नेक्स्ट टिपा लिहा। ठीक आहे, टिपा लिहामध्ये तुम्हाला द्वंद्ववाद, ठीक आहे, ही टिप महत्त्वाची असणार आहे, फक्त एवढी एक टिप तुम्ही अभ्यासा। यानंतर बघा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा। ठीक आहे, यामध्ये बघा पहिल्या धड्यावरचे 4ही विधानं फार सोपे आहेत आणि फार महत्त्वाची पण आहेत। ठीक आहे, पहिल्या धड्यावरचं एक तरी विधान सहकारण स्पष्ट करासाठी तुम्हाला परीक्षेत विचारलं जाणार आहे। ठीक आहे, ओके सर सर्व धड्यांचे हे प्रश्न आहे का? येस, डेफिनेटली सगळ्या धड्यांसाठी मी तुम्हाला प्रश्न हे प्रोव्हाइड करणार, कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे आहेत। ठीक आहे, तर बघा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा यासाठी बघा पहिलं विधान आणि दुसरं विधान तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। ठीक आहे, हे पहिले 2 विधान तर तुम्हाला करूनच ठेवायचे। त्यानंतर बघा चौथं विधान आहे व्हॉल्टेर यास आधुनिक इतिहासाचं जनक असे म्हटले जाते। ठीक आहे, हा पण प्रश्न तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे, तुम्ही सामायिक परीक्षेमध्ये किंवा पूर्व परीक्षेमध्ये हा प्रश्न डेफिनेटली पाहिला असणार आहे। ठीक आहे, तर बघा विधाने सहकारण स्पष्ट करासाठी हे 3 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत। यानंतर बघा आणखी एक प्रश्न प्रकार तुमच्या परीक्षेमध्ये विचारला जातोय। ठीक आहे, दरवर्षी परीक्षेमध्ये एक उतारा दिलेला असतो, त्या उतार्याचं वाचन करून तुम्हाला 3 गुणांसाठी हे प्रश्न हे सोडवायचे असतात। ओके, तर बघा हा पण प्रश्न फार सोपा असतो आणि 3 गुण ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुमचे फिक्स असतात, कारण बघा जसं तुम्ही मराठीमध्ये उतार्याखालील प्रश्न सोडवतात तसेच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात। तुम्हाला उतार्यावर म्हणजे तुम्हाला पॅरेग्राफमध्ये किंवा उतार्यामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरंही दिलेली असतात। ठीक आहे, तर हा प्रश्न तुम्ही फक्त वाचून ठेवा, याचा फारसा अभ्यास करण्याची गरज तुम्हाला नसणार आहे। यानंतर बघा 5वा प्रश्न,
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या। यामध्ये बघा पहिला जो प्रश्न आहे, कार्ल मार्क्स यांचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत स्पष्ट करा। आणि दुसरा जो प्रश्न आहे, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीचे 4 वैशिष्ट्ये। खूप सोपा प्रश्न आहे, कुठलेही 4 वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची असणार आहेत आणि 2 गुणांसाठी हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। ठीक आहे सर, PYQ सिरीज सुरू करा ना। येस डेफिनेटली। ठीक आहे, आणि यानंतर बघा स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय, तर बघा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। यासाठी हे 3 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहे। ओके सर, उद्या माझी एक्झाम आहे, लवकर ऑल क्वेश्चन्स घ्या ना। ओके डेफिनेटली। तर बघा पहिल्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न आपण बघितले। आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की कुठले प्रश्न तुम्हाला करायचे असणार आहे। अगदी क्विक रिकॅप आपण पहिल्या धड्याची बघणार आहोत, कारण काही विद्यार्थी लेट जॉईन झाले त्यासाठी। तर बघा तुम्हाला रिकाम्या जागा भरासाठी तुम्हाला पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न आणि 5वा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे। यानंतर बघा चुकीची जोडी ओळखा, यासाठी पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे। यानंतर बघा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा, यासाठी पहिला प्रश्न खूप सोपा आहे। यानंतर बघा दुसरा प्रश्न, हा पण प्रश्न तुम्हाला खूप सोपा आहे, कुठलेही 4 विचारवंत तुम्हाला लिहायचे आहेत। अगदी सोपा प्रश्न आहे, 2 गुणांसाठी वारंवार विचारला जातोय, त्यामुळे बघा हा पण प्रश्न तुम्हाला करून ठेवायचा आहे। यानंतर बघा तक्ता पूर्ण करा, हा प्रश्न करण्याची गरज नाही। यानंतर बघा टिप्पा लिहामध्ये तुम्हाला द्वंद्ववाद ही टिप करून ठेवायची आहे। यानंतर बघा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा, यासाठी पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न, हे 3 प्रश्न तुम्हाला करायचे असणार आहेत। त्यानंतर बघा उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा। हा प्रश्न सेपरेटली अभ्यास करण्याची गरज नाही, तुम्हाला परीक्षेतच उतारा दिला असेल, त्याखाली प्रश्न तुम्हाला दिलेले असतील, त्यांची उत्तर उतार्यात असणार आहे। 3 गुणांसाठीचा सोपा प्रश्न परीक्षेत विचारला जाईल। ओके, यानंतर बघा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। या प्रश्न प्रकारासाठी तुम्हाला पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न, हे 3 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत। ठीक आहे, तर हे झाले तुमच्या पहिल्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न। यानंतर बघा दुसरा जो धडा आहे तो आहे तुमचा इतिहास लेखन आणि भारतीय परंपरा। या धड्याचं वेटेज आहे तुमचं जवळपास 2 ते 3 गुणांचं। तुम्हाला 2 ते 3 गुणांचे प्रश्न दुसऱ्या धड्यावरती विचारले जातील। ठीक आहे, ओके ठीक आहे। तर बघा दुसरा जो धडा आहे त्या धड्याचं वेटेज असणार आहे 2 ते 3 गुणांसाठी। यानंतर बघा ह्या धड्यातले कुठले प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत। जर तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तर जर मी तुम्हाला सांगायला गेलो तर खूप लेंदी लेक्चर होणार आहे, त्यासाठी बघा थोडक्यात मी तुम्हाला सांगतो कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत। फक्त तुम्ही तुमच्या क्वेश्चन बँकमध्ये ते प्रश्न टिक मार्क करून ठेवा, आणि जेव्हा कधी आपण फायनल रिव्हिजन सिरीज इतिहास विषयाची आपण स्टार्ट करणार आहोत, त्यामध्ये आपण हे सर्व प्रश्नांची उत्तरही घेणार आहोत किंवा सर्व प्रश्न आपण रिव्हिजन करणार आहोत। ओके, सो नेक्स्ट, तर बघा तुम्हाला दुसरा जो धडा आहे तो आहे इतिहास लेखन आणि भारतीय परंपरा। तर बघा ह्या धड्यासाठी तुम्हाला कोणते प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत, तर बघा रिकाम्या जागासाठी पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, त्यानंतर बघा तुम्हाला 5वा प्रश्न, हे 3 प्रश्न तुम्हाला रिकाम्या जागांसाठी महत्त्वाचे असणार आहेत। यानंतर बघा पुढील चुकीची जोडी ओळखा। ठीक आहे, चुकीची जोडी ओळखण्यासाठी फक्त आणि फक्त पहिला प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे। ठीक आहे, उर्वरित 2 प्रश्न तुम्हाला करण्याची गरज नाही। ठीक आहे, जर तुमच्याकडे एक्स्ट्रा टाइम असेल तर तुम्ही डेफिनेटली हे प्रश्न तुम्ही वाचून जा। ओके, नेक्स्ट, यानंतर बघा दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। यामध्ये तक्ता पूर्ण करण्यासाठी, तर बघा हा प्रश्न तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे, कारण बघा हा प्रश्न 2 गुणांसाठी जवळपास 3 ते 4 वेळा मागच्या 5 वर्षांमध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे। ठीक आहे, तर हा देखील प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे। यानंतर बघा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। यासाठी बघा चौथा जो प्रश्न आहे प्रश्नपीडितला, भारतातील राष्ट्रवादी इतिहासकार, तर हा प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी महत्त्वाचा असणार आहे। ओके, नेक्स्ट, यानंतर बघा दुसऱ्या धड्यामध्ये टिपा लिहासाठी तुम्हाला राष्ट्रवादी इतिहास लेखन आणि वंचितांचा इतिहास, या 2 टिपा तुम्हाला महत्त्वाच्या असणार आहेत। यानंतर बघा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा, यासाठी ओके, तर बघा पुढील विधान सहकारण स्पष्ट करा, यासाठी फक्त तुम्हाला बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे, तर बघा हे विधान तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे। यानंतर बघा तुम्हाला उतारा दिलेला असतो, त्याखालील 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 3 गुणांसाठी लिहायची असतात। हा पण प्रश्न तुम्ही वाचून ठेवा। ओके, नेक्स्ट, यानंतर बघा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। यामध्ये बघा पहिला जो प्रश्न आहे मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय, आणि तिसरा जो प्रश्न आहे स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीवादी इतिहास लेखनाविषयी माहिती लिहा। तर बघा हे 2 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत। ठीक आहे, तर हे झाले तुमच्या दुसऱ्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न। यानंतर बघा तुमच्या इतिहास विषयाचा तिसरा धडा आहे उपयोजित इतिहास। ह्या देखील धड्याचं वेटेज तुम्हाला जवळपास 2 ते 3 गुणांसाठीचं असणार आहे। यामध्ये बघा
तुम्हाला रिकाम्या जागेसाठी पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, यानंतर तिसरा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. ठीक आहे, हे 3 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा चुकीची जोडी ओळखा. तर बघा चुकीची जोडी ओळखा यासाठी पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हे 2 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. ठीक आहे, ओके. टिक माय नेम. फक्त IMP क्वेश्चन सांगा. ओके, फक्त IMP क्वेश्चन सांगतोय, यांचे आन्सर्स आपण रिव्हिजन सिरीजमध्ये कंप्लीट करणार आहोत. ओके, यानंतर बघा तुम्हाला सूचनेनुसार कृती करा. यामध्ये बघा संकल्पना चित्र पूर्ण करा. कोणते संकल्पना चित्र तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत? यामध्ये बघा दुसरा जो प्रश्न आहे मानवीय ज्ञान शाखा, हा पण प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत हा प्रश्न परीक्षेत विचारला गेलेला नाही, त्यामुळे हा प्रश्न 25च्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. यानंतर बघा जो वरचे जे संकल्पना चित्रे ऑलरेडी तुमच्या स्वाध्यायामध्ये दिलेले आहे 2 गुणांसाठी, हा पण प्रश्न तुम्ही वाचून ठेवा. यानंतर बघा भारतातील नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे, खूप सोपा प्रश्न आहे, जनरल नॉलेजचा हा प्रश्न आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला ह्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे, त्यामुळे बघा हा पण प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. ठीक आहे, यानंतर बघा टिपा लिहा. टिपा लिहामध्ये फक्त तुम्हाला उपयोजित इतिहास ही टिप तुम्हाला महत्त्वाची असणार आहे. ओके, नेक्स्ट पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. यामध्ये बघा पहिला प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे आणि चौथा प्रश्न फक्त तुम्ही वाचून ठेवा. या धड्यामध्ये फक्त विधाने सहकारण स्पष्ट करायसाठी फक्त एकच प्रश्न महत्त्वाचा आहे, तो तुमचा पहिला प्रश्न असणार आहे. यानंतर बघा उतार्यावरचे प्रश्न वाचून ठेवा तुम्ही. यानंतर बघा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा, म्हणजेच सविस्तर उत्तरे लिहा, हा प्रश्न प्रकार असणार आहे. यामध्ये बघा दुसरा जो प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न आहे, हे 2 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा चौथ्या धड्यावरती तुम्हाला यामध्ये तुम्हाला एक तरी प्रश्न परीक्षेत विचारला जाणार आहे. ठीक आहे, या दोन्ही प्रश्नांपैकी एक तरी प्रश्न तुम्हाला हमखास परीक्षेत विचारला जाणार आहे. ठीक आहे, या दोन्ही प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा चौथा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मनाने लिहू शकता. ठीक आहे, हे प्रश्न तुम्हाला वाचून ठेवायचे आहेत. यानंतर बघा 5वा धडा आहे तुमचा प्रसार माध्यमे आणि इतिहास. ठीक आहे, प्रसार माध्यमे आणि इतिहास यामध्ये कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघणार आहोत. सर फक्त एवढे केले तर चालेल का? तुम्ही इतिहास विषयाचे IMP क्वेश्चन्स दिले आहेत तेवढे. तर बघ सुजल, जे प्रश्न मी तुला देतोय तेवढे प्रश्न किमान वाचून ठेव किंवा पाठ करून ठेव. जर या व्यतिरिक्त एकही वेगळा प्रश्न परीक्षेत आला तरी त्या प्रश्नाचं उत्तर तू मनाने लिहू शकतो, कारण तू ऑलरेडी एवढ्या प्रश्नांचा अभ्यास केलेला असणार आहे. तुझ्या सगळ्या धड्यातले मेन कोर कन्सेप्ट या क्लिअर होणार आहे. ठीक आहे, सो त्यामुळे आणि जे प्रश्न मी देतो या व्यतिरिक्त प्रश्न येणारच नाही, फक्त एवढे प्रश्न केले तरी तुमचं इतिहास विषयाचं काम हे होणार आहे. ओके, नेक्स्ट प्रसार माध्यमे आणि इतिहास यामध्ये बघा रिकाम्या जागा भरा. यासाठी कोणते प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत? यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे. यानंतर बघा दूरदर्शन हे माध्यम टिंब आहे. ठीक आहे, दूरदर्शन हे माध्यम आहे. तर बघा श्राव्य मुद्रित दृक. ठीक आहे, खूप सोपा प्रश्न आहे, कुठलाही विद्यार्थी ह्या प्रश्नाचं इझिली उत्तर हे देऊ शकतो. तर बघा पहिला प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. तिसरा प्रश्न ओके, बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील हे पहिले मासिक सुरू केले. ओके, दर्पण हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर बघा हे 3 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. ठीक आहे, 5व्या धड्यावरती. यानंतर बघा चुकीची जोडी ओळखा. यामध्ये फक्त पहिला प्रश्न तुम्हाला अभ्यासायचा आहे. ठीक आहे, आणि दुसरा प्रश्न खूप सोपा आहे, इझिली तुम्ही लर्न करू शकता त्याला, त्यामुळे दुसरा पण प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. यानंतर बघा दिलेल्या सूचनेनुसार कृती करा, म्हणजे संकल्पना चित्र पूर्ण करा. यासाठी बघा ठीक आहे, यासाठी हा जो तक्ता आहे, हा तक्ता खूप सोपा आहे. ठीक आहे, तुम्ही इझिली याचे आन्सर दूरदर्शन आणि आकाशवाणी याच्या आधारावरती लिहू शकतात. ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला सविस्तर उत्तरामध्ये देखील विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, त्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. यानंतर बघा टिपा लिहा. टिपा लिहामध्ये बघा फक्त दुसरी टिप जी आहे ती तुम्हाला महत्त्वाची आहे. प्रसार माध्यमांची आवश्यकता ही मोस्ट इम्पॉर्टंट टिप आहे. ही टिप तुम्हाला 2 गुणांसाठी डेफिनेटली बोर्डाच्या परीक्षेत विचारली जाऊ शकते. ठीक आहे, सर क्लिअर नाही दिख रहा. ठीक आहे, थोडासा नेटवर्क इश्यू होऊ शकतो 2-5 सेकंदासाठी. ठीक आहे, ऑलरेडी नेटवर्क इश्यू खूप छान आहे, ऑलरेडी नेटवर्क खूप छान चालू आहे आपलं. थोड्या मिनिटासाठी किंवा थोड्या सेकंदासाठी तुम्हाला नेटवर्क इश्यू हा फेस करावा लागू शकतो. ठीक आहे, सो दृकश्राव्य ओके डेफिनेटली. चला नेक्स्ट. ठीक आहे, तर टिपा लिहामध्ये फक्त तुम्हाला दुसरी टिप महत्त्वाची असणार आहे. यानंतर बघा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. यासाठी बघा तुम्हाला दुसरा प्रश्न आणि त्यानंतर 5वा प्रश्न
हे 2 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. ठीक आहे, इझी प्रश्न आहेत. 1 किंवा 2 वेळा जरी हे प्रश्न तुम्ही वाचले तरी तुमचे ह्या प्रश्नांची उत्तरं पाठ होणार आहेत. ठीक आहे, आणि प्रश्नपत्रिकेत तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरं इझिली लिहू शकतात. हे दोन्ही प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे आहेत. त्यानंतर बघा उतारा तुम्हाला वाचायचा आहे, त्याखालील प्रश्न तुम्हाला सोडवायचे असणार आहेत. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये बघा तुम्हाला तिसरा प्रश्न आहे, प्रसार माध्यमांची आवश्यकता स्पष्ट करा. खूप इझी प्रश्न आहे, तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर मनाने देखील लिहू शकता. ठीक आहे, तर हा देखील प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. यानंतर बघा प्रकरण 7. ठीक आहे, तर बघा आपण आजच्या लेक्चरमध्ये 4थ्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न आपण बघितले नाही आहेत आणि 6व्या धड्याचे प्रश्न आपण महत्त्वाचे घेतले नाहीत, कारण हे प्रश्न तुम्हाला प्रश्न पिढीमध्ये दिलेले नाहीत. ओके, सो आपण रिव्हिजन सिरीजमध्ये सगळ्या धड्यांचे महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत. येस, ठीक आहे. नेक्स्ट यानंतर बघा यानंतर बघा तुमचा 7वा धडा आहे खेळ आणि इतिहास. ओके, सो ह्या धड्यावरती कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघणार आहोत. यामध्ये बघा रिकाम्या जागासाठी पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, यानंतर बघा तिसरा प्रश्न. ठीक आहे, तिसरा प्रश्न एवढा इम्पॉर्टंट नाही आहे पण लक्षात ठेवा, पण हे 2 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा तुम्हाला चुकीची जोडी ओळखासाठी तुम्हाला पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हे 2 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा संकल्पना चित्र पूर्ण करा. खूप सोपा प्रश्न आहे, बैठे खेळ लिहा. ठीक आहे, तुम्हाला कुठलेही 4 बैठे खेळांचं नाव हे लिहायचं असणार आहे. 2 गुणांसाठी हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा टिपा लिहा. टिपा लिहामध्ये फक्त खेळणे आणि उत्सव. ठीक आहे, याचं देखील उत्तर तुम्ही मनाने लिहू शकतात, फक्त 1 किंवा 2 वेळा हे प्रश्न वाचून ठेवायचे आहेत. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 पुढील विधाने. यामध्ये बघा तुम्हाला दुसरा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. ठीक आहे, हा पण प्रश्न खूप इझी आहे, मनाने याचं उत्तर तुम्ही लिहू शकतात. फक्त परीक्षेच्या आधी जे प्रश्न असे म्हणतोय की खूप इझी आहेत, परीक्षेच्या आधी हे प्रश्न डीपली वाचून ठेवा, समजून घ्या. ठीक आहे, जे सोपे प्रश्न आहे ते पाठ करायची गरज नाही. जे प्रश्न थोडेसे अवघड आहेत, ज्यामध्ये कुठल्या इतिहासकाराचं नाव आहे, कुठल्या सणावळ्या आहेत, ठीक आहे, तर ते प्रश्न तुम्हाला थोडंसं मन लावून पाठ करायचं आहे. जे प्रश्न इझी आहेत ते तुम्ही फक्त समजून जरी घेतले तरी तुम्ही इझिली बोर्डाच्या परीक्षेत लिहू शकतात. यानंतर बघा 5वा प्रश्न जो आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये बघा तिसरा प्रश्न, मैदानी खेळ आणि बैठे खेळ यातील फरक तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. खूप इझी प्रश्न आहे. ठीक आहे, मनाने याचे आन्सर तुम्ही लिहू शकतात, त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. यानंतर बघा पर्यटन आणि इतिहास, 8वं प्रकरण, तुमचा 8वा धडा आहे पर्यटन आणि इतिहास. हा पण धडा खूप सोपा आहे आणि 3 ते 4 गुणांचे प्रश्न ह्या धड्यावरती विचारले जातात. ठीक आहे, खूप सोपा धडा आहे, 3 ते 4 गुण हक्काचे आहेत तुमचे. यामध्ये बघा तुम्हाला तिन्ही रिकाम्या जागा महत्त्वाच्या असणार आहेत, कारण बघा खूप सोप्या रिकाम्या जागा आहेत. ठीक आहे, तिन्ही रिकाम्या जागा तुम्हाला अभ्यासायच्या असणार आहेत. यानंतर बघा पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. ओके, त्यासाठी बघा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हे दोन्ही प्रश्न तुम्ही करून ठेवा. ठीक आहे, इझी प्रश्न आहेत. यानंतर बघा संकल्पना चित्र पूर्ण करा. यामध्ये बघा पहिलं संकल्पना चित्र, पर्यटनाचे प्रकार, 4 पर्यटनाचे प्रकार तुम्हाला लिहायचे असणार. ठीक आहे, यानंतर बघा महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला हा प्रश्न आलाच पाहिजे. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला हा प्रश्न येऊ शकतो. सोपा प्रश्न आहे, 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि ऑलरेडी हा प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, क्वेश्चन बँकमधले प्रश्न येणार का? डेफिनेटली क्वेश्चन बँकमधलेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात. जर सांगायचं झालं तर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न विचारले जात नाही, किंवा पाठ्यपुस्तकाखाली जो धड्यांखाली जो स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायाच्या व्यतिरिक्त कुठलाच प्रश्न तुम्हाला वेगळा विचारला जात नाही. फक्त तुम्हाला जे संकल्पना चित्र असतील हे तुम्हाला वेगळे विचारले जातात. म्हणजे संकल्पना चित्र ते पण तुमच्या प्रश्नपिढीतलेच विचारले जातात. बाकी बाहेरचे प्रश्न तुम्हाला इतिहासाच्या पेपरमध्ये विचारले जात नाही. ओके, सो इतिहासाचा पेपर खूप सोपा असतो. ओके, ठीक आहे. नेक्स्ट टिपा लिहा. टिपा लिहामध्ये बघा कुठले प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत 8व्या धड्यावरती. तर बघा कृषी पर्यटन हा प्रश्न. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक हे शेतकरी आहेत, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला जरी हा प्रश्न परीक्षेत आला नाही तरी शेतीबद्दल किंवा कृषी पर्यटनाबद्दल जर माहिती लिहायला लावली तर लिहिता आली पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा प्रत्येक विद्यार्थ्याला खेळायला आवडतं, क्रीडा पर्यटन हा पण प्रश्न तुम्ही इझिली मनाने लिहू शकता. ठीक आहे, तर हा पण प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. यानंतर बघा पुढील विधाने सहकार्याने स्पष्ट करा. यामध्ये बघा तुम्हाला दुसरा जो प्रश्न आहे, पर्यटनामुळे त्या ठिकाणच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. हा पण प्रश्न खूप इझी आहे. जरी 1 किंवा 2 वेळा जरी ह्या प्रश्नाचं उत्तर वाचलं तरी तुम्ही परीक्षेत ह्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतात. तर बघा पर्यटनामुळे तेथील अर्थव्यवस्थेला कशी चालना मिळते.
ठीक आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही 1 किंवा 2 वेळा जरी वाचलं तरी तुम्ही परीक्षेत ह्या प्रश्नाचं उत्तर मनाने लिहू शकतात. खूप सोपा हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न विचारण्याची दाट संभाव्यता असणार आहे, कारण की हा प्रश्न जवळपास 2 ते 3 वेळा बोर्डाच्या परीक्षेत विचारला गेलेला आहे. ठीक आहे. यानंतर बघा उतार्यावरचे प्रश्न. ठीक आहे. उतारा वाचायचा आहे, त्याखालील प्रश्न सोडवायचे आहेत. ठीक आहे. खास वेगळा अभ्यास करायची गरज तुम्हाला ह्या प्रश्न प्रकाराची नसणार आहे. यानंतर बघा सविस्तर उत्तरे लिहा. ठीक आहे. सविस्तर उत्तरामध्ये बघा पर्यटनाला चालना देण्यासाठी काय करायला हवे. ठीक आहे. तुम्हाला उपाय सुचवायचे आहेत. खूप सोपा प्रश्न आहे. यानंतर बघा दुसरा, पर्यटनाचे कोणतेही 3 प्रकार स्पष्ट करा. हा प्रश्न थोडासा मोठा आहे, पाठांतराला थोडासा अवघड जाऊ शकतो हा प्रश्न. गाईडामध्ये किंवा अपेक्षितमध्ये ह्या प्रश्नाचं थोडंसं मोठं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे, पण बघा एवढं मोठं उत्तर परीक्षेत लिहिण्याची गरज नाही, कारण की परीक्षेमध्ये वेळेचं बंधन असतं. तुम्हाला 2 तासामध्ये पेपर कव्हर करायचा आहे. ठीक आहे. जर परीक्षेत असे प्रश्न जर आले ज्यांचे उत्तर खूप मोठे आहेत, हे प्रश्न तुम्हाला स्किप करायचे आहेत. जर शेवटी पेपर लिहून जर वेळ उरत असेल तेव्हा ह्या प्रश्नांना तुम्ही अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे. यानंतर बघा पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवरती रोजगार कसा निर्मित होतो. ठीक आहे. हा पण प्रश्न खूप सोपा आहे. हा प्रश्न जो मी तुम्हाला वरील प्रश्न प्रकारामध्ये दिला. ठीक आहे. तर बघा पुढील विधाने सहकार्याने स्पष्ट करा. यामध्ये जो दुसरा प्रश्न दिला आणि यामध्ये बघा जो तिसरा प्रश्न आहे, हे दोन्हीही प्रश्न एकसारखेच आहेत. ह्या दोन्ही प्रश्नांचा आन्सर एकच असणार आहे. ठीक आहे. यानंतर बघा चौथा जो प्रश्न आहे, पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक संधीविषयी चर्चा करा. तर बघा हा पण प्रश्न त्याच प्रश्नासारखा आहे. ठीक आहे. जरी तुम्ही एक प्रश्न पाठ केला तर तुमचे 3 प्रश्नांचं काम हे होणार आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट, तुमचा इतिहास विषयाचा 9वा धडा आहे किंवा शेवटचा धडा तुम्ही म्हणू शकतात. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. ओके. सो ह्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न आपण लवकरात लवकर बघणार आहोत. ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थी म्हणतात की सर लवकर प्रश्न कव्हर करा. येस. चला, तर रिकाम्या जागा भरा यासाठी पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, यानंतर बघा तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला आला पाहिजे. शिवाजी महाराजांबद्दलचा हा प्रश्न आहे. ठीक आहे. यानंतर 5वा प्रश्न, हा पण प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. ठीक आहे. तर बघा रिकाम्या जागा भरा यासाठी 5च्या 5 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. नेक्स्ट, चुकीची जोडी ओळखा. यामध्ये बघा पहिला प्रश्न जो आहे आणि दुसरा प्रश्न हे दोन्ही प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे आहेत. त्यानंतर बघा तिसरा पण प्रश्न तुम्ही वाचून ठेवा. हा पण प्रश्न 1 किंवा 2 वेळा बोर्डाच्या परीक्षेत मागे विचारला गेलेला आहे. ठीक आहे. पूर्वपरीक्षेत किंवा तुम्ही हा प्रश्न पूर्वपरीक्षेमध्ये किंवा जे तुमचे प्रॅक्टिस पेपर असतील त्याच्यामध्ये तुम्ही बघितला असेल. बोर्डाने जे प्रॅक्टिस पेपर प्रोव्हाइड केलेले आहेत त्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. चुकीची जोडी ओळखा यासाठी हे 3ही प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा पुढचा प्रश्न, संकल्पना चित्र पूर्ण करा. यामध्ये बघा कोशाचे प्रकार. ठीक आहे. हा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे 2 गुणांसाठी. यानंतर बघा पुढचा प्रश्न, टिपा लिहा. तर बघा टिपा लिहामध्ये तुम्हाला विश्वकोश आणि संज्ञाकोश हे 2 कोशांबद्दलची माहिती तुम्हाला पाहिजे. ठीक आहे. टिपा लिहा 2 गुणांचा प्रश्न असतो आणि 9व्या धड्यामध्ये तुम्हाला विश्वकोश ही टिप डेफिनेटली विचारली जाऊ शकते. जर 9व्या धड्यावरती प्रश्न जर तयार करायचे ठरवलं एक्झामिनरने तर डेफिनेटली विश्वकोश ही टिप तुम्हाला येणार म्हणजे येणार. यानंतर बघा पुढील विधाने सहकार्याने स्पष्ट करा. यामध्ये बघा तुम्हाला विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. ठीक आहे. आणि दुसरा जो पहिला जो प्रश्न आहे, अभिलेखागारे व ग्रंथालय नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. ओके. हे दोन्ही प्रश्न वाचून ठेवा. यामध्ये बघा पहिला जो प्रश्न आहे तो तुमच्या स्वाध्यायामध्ये दिलेला आहे. प्रॅक्टिस पेपरमध्ये पण हा प्रश्न विचारला गेलेला आहे. दुसरा प्रश्न एवढा महत्त्वाचा नाही आहे, पण तुम्ही इझिली ह्या प्रश्नाचं उत्तर मनाने लिहू शकतात. त्यामुळे बघा 9व्या धड्यामध्ये विधाने सहकार्य स्पष्ट करायसाठी हे दोन्ही विधानं तुम्हाला महत्त्वाची असणार आहेत. यानंतर बघा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. ठीक आहे. सविस्तर उत्तरांमध्ये बघा ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे असते हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. ठीक आहे. यामध्ये फक्त एकच प्रश्न आहे जो तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. तर बघा हे होते तुमचे इतिहास विषयाचे महत्त्वाचे प्रश्न. यानंतर आपण राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. त्याआधी कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला तसं विचारू शकतात. ओके. सो कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं तुम्हाला सर IMP का ऑल क्वेश्चन सर. यश शिंदे स्टडी लवर. IMP सगळेच प्रश्न नाही देते मी. जे प्रश्न खरंच महत्त्वाचे आहेत जे तुम्ही वेळेवरती करू शकतात ते प्रश्न मी तुम्हाला सांगतोय. आणि खूप सोपा पेपर असतो इतिहासाचा, खूप काही अवघड पेपर नसतो. बरेचसे विद्यार्थी असं समजतात की इतिहास म्हटलं की खूप पाठांतर करावं लागतं. असं काही नाही. 10वीचा इतिहास विषयाचा पेपर तुम्ही बघा खूप सोपा असतो. जेवढं तुम्ही मनात ठेवतायत की एवढा अवघड असणार आहे तेवढा अवघड असणार आहे, एवढा अवघड पेपर नसतो. ठीक आहे. भूगोल आणि इतिहास हे 2 विषय तुमचे स्कोरिंग विषयांमध्ये येतात, त्यामुळे खूप सोपा पेपर असतो.
तर फुल मार्क मिळतील का? डेफिनेटली तुम्हाला फुल मार्क्स मिळू शकतात. इतिहास विषयामध्ये 40 पैकी 40 गुण हे मिळवले जाऊ शकतात. ओके सर, IMP ओके सर, क्वेश्चन्स लीक करा सर, क्वेश्चन पेपर लीक करा. यस, चेतन म्हणतोय की सर क्वेश्चन पेपर लीक करा. ओके, तर बघा आत्तापर्यंत आपण इतिहास विषयाचे महत्त्वाचे प्रश्न बघितले. यानंतर आपण राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी ह्या लेक्चरला लाईक केले नाही त्यांनी लाईक करा. जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. ओके, आणि त्याचबरोबर बघा आपण रिव्हिजन सिरीज स्टार्ट करणार आहोत. जे विद्यार्थी, जशी आपण भूगोल विषयाची रिव्हिजन केली तशीच रिव्हिजन आपण इतिहास विषयाची देखील करणार आहोत. ठीक आहे, जे विद्यार्थी उत्सुक आहेत डेफिनेटली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जास्तीत जास्त विद्यार्थी जेव्हा कमेंट करतील तेव्हाच मी इतिहास विषयाची रिव्हिजन सिरीज ही कंडक्ट करणार आहे. त्याशिवाय आपण हे करणार नाही आहोत. त्याच्या जागी इतिहास विषयाच्या जागी आपण मराठी, इंग्लिश, सायन्स हे विषय आपण कव्हर करणार आहोत. ओके, सो तन्मय म्हणतोय की 73% आहेत, 95 होतील का तुमचे व्हिडिओज पाहून? डेफिनेटली आपल्या चॅनलवरती 2025 बोर्डाच्या परीक्षेसाठी खूप सारं कंटेंट मी अपलोड केलेलं आहे. ठीक आहे, ते कंटेंट तुम्ही बघा, तुम्हाला डेफिनेटली फायदा हा होणार आहे. ठीक आहे, ओके. सो बेस्ट ऑफ 5 आहे का? यश शिंदे म्हणतोय की सर बेस्ट ऑफ 5 आहे का? डेफिनेटली बेस्ट ऑफ 5 रूल आहे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी. कुठल्याही 5 पेपरचे जास्तीत जास्त गुण तुमचे कॅल्क्युलेट होणारे पर्सेंटेजच्या कॅल्क्युलेशनसाठी. ओके, सो रिव्हिजन घ्या. ओके, चला, संविधानाची वाटचाल राज्यशास्त्र विषयातला तुमचा पहिला धडा आहे, संविधानाची वाटचाल. ओके, सो ह्या धड्यातले महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत. यामध्ये बघा पहिला प्रश्न तुम्हाला राज्यशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये विचारला जातो. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये बघा पहिलं विधान, दुसरं विधान आणि तिसरं विधान हे 3 विधानं तुम्हाला महत्त्वाची असणार आहेत. ओके, यानंतर बघा चौथं देखील विधान जे आहे ते वाचून ठेवा, खूप सोपं आहे. प्रॅक्टिस पेपरमध्ये हे विधान विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे, यानंतर बघा पुढील विधाने चुकीबरोबर ते सहकारण स्पष्ट करा. यासाठी बघा पहिल्या धड्यामध्ये एक तरी विधान तुम्हाला या प्रश्न प्रकारासाठी विचारलं जाऊ शकतं किंवा विचारलं जाणार म्हणजे जाणार. यामध्ये बघा पहिलं जे विधान आहे आणि दुसरं जे विधान आहे हे 2 विधानं तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. ठीक आहे, यानंतर बघा पुढील संकल्पना स्पष्ट करा. ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला टिपा लिहासारखाच असतो. यामध्ये बघा हक्क आधारित दृष्टिकोन आणि माहितीचा अधिकार या 2 संकल्पना तुम्हाला महत्त्वाच्या असणार आहेत. ठीक आहे, यानंतर बघा संकल्पना. ओके, सो हे झाले तुमचे पहिल्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न. यानंतर बघा दुसरा धडा आहे निवडणूक प्रक्रिया. ओके, सो निवडणूक प्रक्रियावरती कुठले प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे आहेत? तर बघा रिकाम्या जागा तर सगळ्याच तुम्ही करून ठेवा, खूप सोप्या रिकाम्या जागा आहेत दुसऱ्या धड्यावरच्या. ओके, ठीक आहे, पहिला प्रश्न जो आहे आणि दुसरा प्रश्न हे दोन्ही प्रश्न तुमच्या स्वाध्यायातलेच आहे. फक्त तिसरा आणि चौथा प्रश्न तुम्हाला एक्स्ट्रा करायचा असणार आहे. यानंतर बघा पुढील विधाने चुकीबरोबर ते सहकारण स्पष्ट करा. यामध्ये बघा पहिलं विधान आणि दुसरं विधान, त्याचबरोबर बघा तिसरं विधान पण तुम्हाला महत्त्वाचं असणार. हे 3 विधानं तुम्हाला चुकीबरोबर ते सहकारण स्पष्ट करा ह्या प्रश्न प्रकारासाठी तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. ओके, सो नेक्स्ट पुढील संकल्पना स्पष्ट करा म्हणजेच टिपा लिहासारखा प्रश्न. यामध्ये बघा तुम्हाला मतदारसंघाची पुनर्रचना. ठीक आहे, ही एकच संकल्पना तुम्हाला महत्त्वाची असणार आहे. ठीक आहे, यानंतर बघा पुढचा प्रश्न. ठीक आहे, हा जो प्रश्न आहे ओघ तक्ता पूर्ण करा. हा प्रश्न ऑलरेडी प्रिव्हियस इयरमध्ये विचारला गेलेला आहे, पण हा प्रश्न तुम्हाला करण्याची गरज नसणार आहे. ठीक आहे, हा प्रश्न पाठ करायला थोडासा विद्यार्थ्यांना अवघड जातो. ओके, सो हा प्रश्न तुम्ही करू नका. ऑरमध्ये क्वेश्चन येतात. ठीक आहे, संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता 4 गुणांचे प्रश्न. ओके, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. ठीक आहे, ह्या प्रश्न प्रकारासाठी बघा तुम्हाला पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न तो तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे, हे 3 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. हे झाले तुमचे दुसऱ्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न. यानंतर बघा तुमचा तिसरा धडा आहे राजकीय पक्ष. ओके, सो हा देखील धडा तुम्हाला 2 ते 3 गुणांसाठी विचारला जातो. ठीक आहे, ह्या धड्यावरती हमखास 2 ते 3 गुणांचे प्रश्न हे विचारले जातात. यामध्ये बघा तुम्हाला रिकाम्या जागा पूर्ण करा. यामध्ये हे 4ही जागा रिकाम्या जागा तुम्हाला महत्त्वाच्या असणार आहेत. ओके, सो नेक्स्ट पुढील विधाने चुकीबरोबर ते सहकारण स्पष्ट करा. यामध्ये बघा चौथा प्रश्न जो आहे शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष नाही. ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न राजकीय पक्ष हे सामाजिक संघटनाच असतात. खूप इझी प्रश्न आहे. ठीक आहे, 1 किंवा 2 वेळा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही वाचा, मनाने परीक्षेत लिहू शकतात. ठीक आहे, हे 2 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. नेक्स्ट पुढचा प्रश्न
संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये बघा राष्ट्रीय पक्ष ही एक संकल्पना आहे जी तुम्हाला महत्त्वाची असणार आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न, ठीक आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. ठीक आहे, या प्रश्न प्रकारामध्ये बघा तुम्हाला पहिला जो प्रश्न आहे, राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. कुठलीही 4 वैशिष्ट्ये तुम्ही लिहू शकतात किंवा 6 वैशिष्ट्ये तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. ओके. सो सर माझा काहीच अभ्यास झाला नाही तरी मला 80च्या पुढे मार्क्स पडतील का? तर बघा तुमचे बोर्डाचे पेपर खूप सोपे असतात. तुम्ही जी मनात भीती बाळगतायत ना की माझा थोडा पण अभ्यास झालेला नाही, जर तुम्ही सुरुवातीपासूनच असं मानतायत की माझा अभ्यास झालेला नाही, तर डेफिनेटली तुम्ही परीक्षेमध्ये चुका करणार आहेत आणि सोपे सोपे प्रश्न तुम्ही चुकून येणार. त्यासाठी बघा तुम्ही रिव्हिजन करत राहा कंटिन्यू. तुम्ही जे स्वाध्याय सॉल्व केले असतील किंवा तुमच्या एक्सरसाइज ज्या सायन्स विषयाच्या एक्सरसाइज आहेत किंवा प्रॅक्टिस आहेत, जे मॅथचे प्रॅक्टिसेस आहेत, ते वारंवार तुम्ही रिकॉल करा. ठीक आहे, आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन करा. तुम्हाला सगळं करण्याची गरज नाही आहे. तुम्ही मागच्या 5 वर्षाचे पेपर घ्या, त्याच्यात कुठले प्रश्न वारंवार रिपीट होत आहेत, फक्त तेवढे प्रश्न तुम्ही करा. डेफिनेटली तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. ओके. आणि तुम्हाला मागच्या 5 वर्षाचे क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस पण करायची गरज नाही. ऑलरेडी मी भूगोल विषयाचे महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत. त्यानंतर इतिहास विषयाचे आज आपण महत्त्वाचे प्रश्न बघतोय आणि ऑलरेडी आपल्या चॅनलवरती सायन्स आणि सायन्स 2 ह्या देखील दोन्ही विषयांचे महत्त्वाचे प्रश्न मी दिलेले आहेत. आणि लवकरच आपण संस्कृत असेल, हिंदी असेल, ह्या पण विषयांचे महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत. आणि मराठी विषयाबद्दल बोलायचं झालं तर संपूर्ण व्याकरण विभाग आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. 16 गुणांसाठीचा व्याकरण विभाग तुम्हाला मी अगदी इझी पद्धतीने समजून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर इंग्रजीचे पण आपण लेटर रायटिंग असेल, डायलॉग रायटिंग असेल, हे सगळे प्रश्न आपण घेतलेले आहेत. मराठीचं उपयोजित लेखनामध्ये पत्रलेखन असेल, बातमीलेखन असेल, जाहिरात लेखन असेल, ओके, निबंध लेखन असेल, हे सगळे घटक मी तुमच्याकडनं अभ्यासून घेतलेले आहेत किंवा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी या टॉपिक्सवरती व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला दुसरं कुठलंही कंटेंट शोधायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त आपल्या चॅनलमध्ये एकदा चेकआउट करा कुठले व्हिडिओज आहेत, कुठले व्हिडिओज नाही आहेत. तुम्हाला डेफिनेटली फायदा हा होणार आहे. ओके. सो सगळ्यात प्रथम तर तुमच्या मनातली भीती काढा की इतिहास विषयाचा पेपर हा अवघड असतो किंवा बोर्डाचे पेपर हे अवघड असतात. ठीक आहे, खूप सोपे पेपर असतात. चला, ठीक आहे, तर हे झाले तुमचे तिसऱ्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न. यानंतर बघा तुमचा चौथा धडा आहे सामाजिक व राजकीय चळवळी. ओके, हा धडा थोडासा अवघड आहे. ह्या धड्यावरती थोडेसे अवघड प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात किंवा हे प्रश्न थोडेसे अवघड आहेत पाठांतरासाठी. यामध्ये बघा तुम्ही रिकाम्या जागा तर सर्वच करून ठेवा. ठीक आहे, 2 रिकाम्या जागा आहेत. या दोन्ही रिकाम्या जागा, सॉरी 3 रिकाम्या जागा आहेत. ह्या तिन्ही रिकाम्या जागा तुम्हाला महत्त्वाच्या असणार आहेत. यानंतर बघा पुढील विधाने चुकीबरोबर ते सहकारण पुढील विधाने चुकीबरोबर ते सहकारण स्पष्ट करा. या प्रश्न प्रकारासाठी बघा पहिला प्रश्न जो आहे आणि दुसरा प्रश्न आहे, हे 2 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. ठीक आहे, हे दोन्ही प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. ओके सर, प्रश्न आठवत नाही पेपरच्या वेळेला. सर माझ्या अनुषंगाने याच्यातलं एक तरी चळवळीला प्रश्न पडेल. ओके, डेफिनेटली. ओके, तर बघा हे दोन्ही प्रश्नांपैकी तुम्हाला एक तरी प्रश्न परीक्षेत विचारला जाणार आहे. ठीक आहे, तर बघा हे दोन्ही प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट. तर बघा संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये बघा तुम्हाला आदिवासी चळवळ, ठीक आहे, जनरल नॉलेजचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्हाला पाठच पाहिजे, कारण की 11वीच्या इतिहासामध्ये किंवा 12वीच्या इतिहासामध्ये आदिवासी चळवळवरती पूर्ण एक धडा म्हणता येईल की तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, आदिवासी चळवळ तुम्हाला वाचून ठेवायचं किंवा तुम्ही पाठ करू शकतात. यानंतर बघा संकल्पना चित्र पूर्ण करा. भारतातील प्रमुख चळवळी, ठीक आहे, जनरल नॉलेजचा हा प्रश्न आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकात किंवा तुमच्या धड्यामध्ये पण चळवळींची नावं दिलेली आहेत, ती पण तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात किंवा तुम्ही ज्या चळवळी भारतामध्ये झालेल्या आहेत त्यांची पण नावं तुम्ही लिहू शकतात. ओके. सो नेक्स्ट. तर बघा प्रश्न क्रमांक 9, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. या प्रश्न प्रकारासाठी बघा तुम्हाला तिसरा प्रश्न आणि दुसरा प्रश्न हे 2 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा हे होते तुमचे राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वाचे प्रश्न. तर बघा राज्यशास्त्र विषयामध्ये एकूण 5 धडे आहेत आणि इतिहास विषयामध्ये एकूण 9 धडे आहेत. यामध्ये बघा आपण राज्यशास्त्र विषयाचा 5वा धडा, ओके, हा धडा आपण घेतलेला नाही आहे. ठीक आहे, आपण 5व्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न घेतलेले नाही आहेत. ठीक आहे, आपण फक्त आणि फक्त 4थ्या धड्यापर्यंतच महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत, कारण की 5व्या धड्यावरती प्रश्नपिढीमध्ये नाही आहेत. त्याचबरोबर बघा आपण इतिहासामध्ये तुम्हाला एकूण 9 धडे दिलेले आहेत. 9 धड्यांपैकी आपण 4था धडा आणि 6व्या धडा
हे 2 धड्यांचे महत्त्वाचे प्रश्न आपण बघितलेले नाहीत. तर बघा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी पुस्तकामधले कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे आहेत त्यावरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. आजचं लेक्चर झालं की तुम्हाला मिनिमम जर तो व्हिडिओ तुम्ही 2x स्पीडने बघितला मिनिमम तुम्हाला 7 ते 8 मिनिटं लागणार आहे आणि 7 ते 8 मिनिटांमध्ये तुम्हाला कुठले प्रश्न पुस्तकातले महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला क्लॅरिफाय होणार आहेत. ओके, सो आजचं लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ नक्की बघायचा आहे. ठीक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची मी लिंक तुम्हाला दिलेली आहे आणि ह्या प्रश्नपेढीची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल असणार आहे. तर बघा हा होता आपला आजचा व्हिडिओ किंवा आजचं लेक्चर तुम्ही याला म्हणू शकतात. तर बघा ठीक आहे, जे विद्यार्थी जॉईन झाले होते त्यांना सगळ्यांना पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. ठीक आहे, खूप छान पद्धतीने अभ्यास करा. ओके, सो कोणाला काही डाऊट असेल तुम्ही विचारू शकतात. मी कमेंट सेक्शनचे कमेंट वाचतो आहे. ओके सर, मला 73 आहेत. ओके 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 सर, इतिहासाचे अपेक्षित घेतले तर चालेल का? सुजल म्हणतो की इतिहासाचे अपेक्षित घेतले तर चालतील का? तर फारशी गरज नाही, कारण की 20 ते 21 दिवस तुम्हाला परीक्षेसाठी उरलेले आहेत आणि ह्या 20 ते 21 दिवसासाठी खर्च करणं आय थिंक मला वाटतं की वर्थ इट नाही. तुम्ही जर गुगलवरती टाकलं तर सगळे प्रश्न तुम्हाला ॲन्सर भेटतात तुम्हाला. ठीक आहे, त्यामुळे फारसा खर्च करू नका. अपेक्षित तुम्हाला आत्ता घेण्याची गरज नाही. ठीक आहे, ज्यांनी ऑलरेडी घेतलेले आहेत त्यांनी पुरेपूर अपेक्षितचा वापर करा. ओके, सो अपेक्षितमध्ये ऑलरेडी सगळे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत, विथ ॲन्सर्स दिलेले आहेत. फक्त जे प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत आजच्या लेक्चरमध्ये ते फक्त तुमच्या अपेक्षितमध्ये टिक मार्क करून ठेवा आणि त्या प्रश्नांचा अभ्यास तुम्ही करा. ओके, सो सर बोर्ड पेपरच्या आधी लाईव्ह लेक्चर घ्या प्लीज. डेफिनेटली मी बोर्डाच्या परीक्षेच्या आधी, ठीक आहे, बोर्डाच्या प्रत्येक पेपरच्या आधी तुम्हाला लाईव्ह लेक्चर घेणार आहे आणि त्यामध्ये फक्त सांगणार आहे की उद्याच्या पेपरसाठी एवढे प्रश्न तुम्ही करून ठेवा. डेफिनेटली मी ते लेक्चर्स पण कव्हर अप करणार आहे. फक्त तुमचा सपोर्ट ह्या चॅनलला तसाच राहू द्या. ठीक आहे, ओके सर, उद्या माझा फर्स्ट राऊंड आहे. हिस्ट्रीचे हॉट क्वेश्चन सांगा प्लीज. हिस्ट्रीचे आजच्या लेक्चरमध्ये आपण इतिहासाचे महत्त्वाचे प्रश्न बघितलेलेच आहेत. तेवढे प्रश्न करून जा, तुला डेफिनेटली फायदा हा होणार आहे. ओके सर, उद्या माझा ओके सर सपोर्ट नक्कीच आहे. थँक्यू सुजल. ओके ठीक आहे, तर संपवायचं आजचं लेक्चर. थांबूया आजच्या लेक्चरला इथंच आपण आणि लवकरच आपण इतिहासाची रिव्हिजन सिरीज स्टार्ट करतो आहे. ज्या विद्यार्थ्यांनी भूगोलाची रिव्हिजन सिरीज नाही बघितली डेफिनेटली ती रिव्हिजन सिरीज चेकआउट करा. वारंवार मी तेच म्हणतो की तुम्ही भूगोलाची रिव्हिजन सिरीज बघा, तुम्हाला डेफिनेटली फायदा होणार आहे. ओके, आणि इतिहासाची पण आपण लवकरात लवकर स्टार्ट करतो आहे आणि आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपण मराठी विषयाची पण रिव्हिजन सिरीज कंडक्ट केलेली आहे, ती पण तुम्ही बघा. ठीक आहे, सगळ्या लिंक्स तुम्हाला ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. ओके, सो तर थांबूया आजचं लेक्चर इथंच आपण. ओके ठीक आहे, सो चला आपण थांबतोय आपण आजचं लेक्चर इथंच.